नवीन नाशिक विभागातील उपेंद्रनगर या परिसरात 8 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अतिक्रमणाची वरिष्ठांची व मनपा आयुक्त व उपायुक्त यांच्या आदेशानुसार मिळालेल्या कायदेशीर तक्रारीनुसार या परिसरात अतिक्रमण विभागाने मोठी मोहीम करण्यात आलेली आहे। या कारवाईच्या दरम्यान अनेक ठिकाणचे बेकायदेशीर असलेले हातगाडे व अनधिकृत अतिक्रमण दिसून आलेले अतिक्रमण पथकाने कायदेशीर जवळपास नवीन नाशिक विभाग व नाशिक रोड विभाग, सातपूर विभाग या अतिक्रमण पथक व पोलीस बंदोबस्तासह या परिसरात दाखल झाले होते। यावेळेस विविध ठिकाणचे अतिक्रमण उचलताना व बेकायदेशीर हातगाडी उचलताना अनेक बेकायदेशीर असलेल्या अतिक्रमण धारकांनी प्रचंड प्रमाणात विरोध केल्यास तसेच कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांना, महिला कर्मचाऱ्यांना हात पिळून व दादागिरीची दमबाजी करून व शिवीगाळ करून दम देण्याचा व टेबल बेकायदेशीर रस्त्यावर लावलेला हिसकायचा प्रयत्न केला। यावेळेस त्या वृद्ध महिला व पोलीस कर्मचारी, महिला कॉन्स्टेबल यांच्यात कमालीची तू मे झाल्याचं नागरिकांनी सांगितलं। तसेच अतिक्रमणधारकावर कारवाई करणाऱ्या नवीन नाशिक विभागातील कर्मचारी व गाडी प्रमुखांच्या नावाने धमक्या सुद्धा देण्यात आल्या। या नवीन नाशिक अधिकारी व कर्मचारी अत्यंत भीतीच्या सावटात आहेत। आम्हाला जे वरिष्ठांकडून आदेश भेटतो त्याच पद्धतीने आम्ही कारवाई करतो। वैयक्तिक कोणाशीही दुश्मनी नाही आणि जर ते कायदेशीर असतील तर कारवाई करण्याची सुद्धा इच्छा नाही। कायदेशीर असेल तर आम्ही त्यांना मदत करू, परंतु आज आमच्या कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर धमकी स्वरूपात अनेक दबक्या आवाजात धमक्या मिळालेल्या आहेत। बेकायदेशीर अनधिकृत धारकांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी पण हुज्जत केली, पण त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला। आता आम्ही आमच्या कर्तव्यावर जात असताना अक्षरशः या बेकायदेशीर अतिक्रमण असलेल्या मुजोरी बेकायदेशीर असलेल्या धमक्यांची भीती अतिक्रमणधारक, कर्मचारी, अधिकाऱ्यांना वाटायला लागली। असे अतिक्रमणधारक व कर्मचारी यांना 6च्या 6 विभागात भीतीपोटी ही चर्चा आहे। आता मी कारवाईला जाऊ का नाही जाऊ असा प्रश्न अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांनी उपस्थित केलेला आहे। आपल्याला नोकरी नको पण जीव प्यारा आहे, अशी माहिती दबक्या आवाजात नवीन नाशिक विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये चर्चा व परिवारातील सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे। आता अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे की नोकरी सांभाळायची का वरिष्ठांचे आदेश पाळायचे। आम्ही आमच्या नोकरीला कटिबद्ध आहोत, परंतु ज्या पोलीस बंदोबस्ताच्या भरोशावर आम्ही कारवाईला सामोरे जातो त्याच पोलीस कर्मचाऱ्यांना आमच्या डोळ्यासमोरच हात पिळून व धक्काबुक्की करून, शिवीगाळ करून, त्यांच्या नातलग पुरुष असल्याचे धमकी देऊन, अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या, कर्मचाऱ्यांना धमक्या, कोर्टात जाण्याच्या धमक्या, तुमच्या विरोधात आम्ही वरपर्यंत जाऊ व जर तुम्ही बेकायदेशीर कारवाई करत असेल तर आम्ही राजकीय लोकांशी आमचे खूप संबंध आहेत, आम्ही तुम्हाला नोकरीवरून सुद्धा काढून टाकू, अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येतात। ह्या चर्चा मोठ्या आवाजात चालू आहेत। आमचं संरक्षण होईल की नाही, आम्ही कोणाच्या भरोशावर ह्या कारवाया करावा असा प्रश्न 6च्या 6 विभागातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित करत आहेत। शेवटी कायदेशीर बाजू मनपा आयुक्त व जिल्हा अधिकारी यांना न्याय देईल का? हे वेळोवेळी बेकायदेशीर असलेल्यांना सामोरे जात असतात, आपला जीव मुठीत घेऊन हे कारवाई करत असतात, मग यांना या दोन्ही विभागाकडून नाही भेटेल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।